प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 9 मेच्या जबरदस्त भागामध्ये एका आईचं आपल्या मुलासाठीचा तांडव आपल्याला पाहायला मिळणार. जन्मदात्री नसली तरी सावत्र आई असलेल्या मुक्ताने जो कारनामा केलाय तो बघून सगळा मीडिया, आजूबाजूची लोक, घरातली लोक अचंबित झालेत. आणि या आईने दैवाशी अखेर आपल्या मुलाला कसं बाहेर काढलंय, आदित्यला या सगळ्या ट्रॉमामधून कसं बाहेर काढलंय, सगळं सगळं पाहूया. अख्ख्या मीडियाच्या कौतुकाचा वर्षाव तर सावनीवरती छितू. नक्की काय घडलंय बघू. इकडे पाऊस पडायला लागल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसायला लागलेला असतो. काय करायचं, खड्ड्याच्या दिशेने पाणी गेलं तर काय करायचं, आणि त्याच वेळेला सगळेजण हतबल व्हायला लागतात. तोपर्यंत इकडे आता मिहीर सांगत असतो, दादूस पोहोचला असेल ना आई एकविरेच्या इकडे, म्हणजे मला तो म्हटला होता की आई एकविरेच्या इकडे पोहोचला की तो मला व्हिडिओ कॉल करणार आहे म्हणून, पण त्याने व्हिडिओ कॉल नाही केला. यावरती मग आता कोमल सांगायला लागते, कदाचित दादूस विसरला असेल. यावरती मिहीर म्हणतो, नाही ग, दादूस असा विसरणाऱ्यातला नाहीये, तो या सगळ्यामध्ये या गोष्टी विसरत नाही, मला माहिती आहे ना. यावरती कोमल आता सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, आपण सुद्धा लग्नाला जायला हवं होतं, म्हणजे आपण सुद्धा आई एकविरेच्या दर्शनाला जायला हवं होतं. लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं आई एकविरेच्या दर्शनाला जाताना आपण का नाही गेलो त्यांच्यासोबत. यावरती मिहीर म्हणतो, हो हो, एक काम करूया, आपण ना ते दोघं जण आले की जाऊ. कसं आहे ना, आम्हाला दोघांना एकत्रितपणे जाता येत नाही, कारण क्लायंट कॉमन आहेत ना, त्यामुळे मी नाही तर दादूस, दादूस नाही तर मी, आम्ही दोघं जण क्लायंटला हँडल करण्यासाठी लागतोच. असं म्हणत तो कोमलला शांत करतो आणि आपण दोघी जणी मिळून आता नक्की जायचं, दोघं जण मिळून नक्की जायचं आहे आई एकविरेच्या दर्शनाला, असं तिला तो वचन देतो. बरं, हे सगळं घडत असतानाच इकडे आता नेमका फोन येतो, तो म्हणजे लकीचा. आणि लकी सांगायला लागतो, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, सगळ्यांचा एक ॲक्सिडेंट झाला, पण या ॲक्सिडेंटमध्ये आपला आदित्य, असं म्हणत तो रडायला लागतो. त्यावरती आता इकडे मिहीर म्हणायला लागतो, काय झालं. मग तिकडे घडलेला सगळा प्रकार कशा पद्धतीने आता इकडे तो बोरवेलमध्ये पडला, त्यानंतर सगळेजण आले, मग किती अडीअडचणींना सामना करत बोरवेलमधून आता इकडे त्याला बाहेर काढण्यात आलं, परत तो बाहेर काढता येत नाहीये, तो पडतोय. अशा अनेक घटना तो आत्तापर्यंत, आतापासून इथपर्यंत सांगत असतो. आणि अजूनही इतके प्रयत्न करून सुद्धा आदित्य बोरवेलमध्ये अडकलेला आहे हे सुद्धा तो आता समजावून सांगतो. त्यानंतर मग आता मिहीरला जबरदस्त धक्का बसतो आणि पावसाचा जोर काही इकडे कमी होत नसतो. आता बोरवेलच्या दिशेने पाणी पडत असतं, सगळे अधिकारी गडबडलेले असतात. सगळ्यात पहिले तो जो कोणता खड्डा खणला ना दुसरा, त्या टनलपर्यंत पोहोचायला तो खड्डा आपल्याला कव्हर अप करायला पाहिजे. त्यावरती सावनी म्हणते, तो खड्डा काय कव्हर अप करताय, हा खड्डा कव्हर अप करा, या खड्ड्यामध्ये माझा मुलगा आहे, पाणी गेलं तर तो अजून आतमध्ये चिखलात धसेल, लवकरात लवकर माझ्या मुलाचा खड्डा कव्हर करा. यावरती ऑफिसर म्हणतात, तुला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते, तो खड्डा कव्हर केला जर का कापडाने, आपण मेन कापडाने वगैरे, तर या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आतमध्ये ऑक्सिजन नाही पोचणार. ऑलरेडी ऑक्सिजनची लेवल ही खूप कमी आहे, आणि ऑक्सिजनची लेवल कमी असल्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता आपण तिथपर्यंत हे करू शकू, खड्ड्यामध्ये प्लास्टिक टाकू शकू. आता इकडे मुक्ता विचार करते, सागर काय करायचं, काहीतरी तर करायलाच पाहिजे ना, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हा खड्डा आपल्याला खड्ड्यामध्ये पाणी जाऊ द्यायला नको आहे. तोपर्यंत रेस्क्यू टीमचे अधिकारी फोनवरती फोन करत असतात, आणि आता मदतीसाठी ते आता त्यांची जी काही फसलेली व्हॅन आहे त्या व्हॅनला लवकरात लवकर बोलवत असतात. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आदित्य खूप पॅनिक झालेला असतो आणि पप्पा, मुक्ता आंटी, पप्पा मला वाचवा, मला वाचवा, माझा इकडे जीव घुसमटतोय, मला वाचवा, असं म्हणत मग मात्र आता इकडे चांगलेच तो घाबरलेला असतो. हे सगळं होत असताना मग आता मुक्ता खालून आवाज देते, बाळा आम्ही इकडे आहोत, तू काळजी करू नकोस, बाळा आम्ही आहोत, आम्ही या सगळ्यामध्ये तुला बाहेर काढू, आम्ही कुठेही गेलेलो नाही आहोत, बाळा तू काळजी करू नको, असं म्हणत ती बिचारी त्याला आता मनवण्याचा, त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला आतमध्ये पाणी येतंय असं तो बोलायला लागतो. तो सांगायला लागतो, मुक्ता आंटी माझ्या अंगावरती पाणी पडतंय, मुक्ता आंटी पाणी पडतंय, मला खूप भिजायला होतंय, असं म्हणत तो खूप पॅनिक झालेला असतो. पाणी पडतंय ही गोष्ट लहान असते,
पण या सिच्युएशनमध्ये पाणी पडतंय आणि या सिच्युएशनमध्ये त्याला त्रास होते, ही गोष्ट त्याला खूप बॉदर करत असते आणि तो या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थपणे आरडाओरडा करायला लागतो. मुक्ता हतबल होते. जा ना रे बाबा, का तुला आत्ताच पडायचं होतं? जा ना, तू या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलाला त्रास देण्यासाठी का बसलायस? जा तू आता, असं म्हणत ती पावसाला पण विनंती करते. पण या वेळेला पाऊस तिचं काही ऐकायला तयार नसतो. मुक्ता हार मानणाऱ्यातली नसते. ताबडतोब मुक्ता या सगळ्यामध्ये आपला पदर धरते आणि फटका प्रयत्न करत असते की जेणेकरून पाणी आत जाऊ नये, म्हणजे डायरेक्ट शिंतोडे त्याच्या अंगावरती उडू नये, या कारणासाठी मुक्ता आपला पदर धरते. सागर एका बाजूने पदर धरतो आणि हे सगळी कर्मकहाणी आता इकडे कॅमेऱ्यामध्ये नोट होत असते. आता लोक मुक्ताच्या या प्रेमाचं, या धाडसाचं किंवा ती जे काही आदित्यला सावत्र मुलासाठी करते त्याचं सगळं कॅमेरा बंद करत कौतुक होत असतं. इकडे तोपर्यंत आता इकडे सांगत असते कोमल, सांगा ना काय झालंय, मला सगळं कळलं पाहिजे, काय झालंय. यावरती आता इकडे मिहीर सांगतो त्या चौघांचा एक अपघात झालाय, पण आपला आधी बोरवेलमध्ये फसलाय. बोरवेलच्या टनलमध्ये तो अडकून पडलाय आणि त्याला बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न करतायत, असं म्हटल्यावरती मग आता कोमल एकदम हतबल होते. मला सुद्धा तिकडे घेऊन चल ना. यावरती तो म्हणतो हो थांब, स्वातीताई तिकडेच आहे आणि आता मीही का कोल्हापूरला गेले. स्वातीताईचा तितक्यात फोन येतो. स्वातीताईचा फोन आल्यावरती ती सांगते की मी आता जुईला आणि आता इकडे सईला दोघींना घेऊन तिकडे पोहोचत आहे. दोघींना घेऊन पोहोचल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता मी काहीही झालं तरी सुद्धा आपण बघूया पुढे काय करायचं ते, असं म्हणत मग आता इकडे सांगायला लागतो मिहीर तू जरा थांब, स्वातीताईला इकडे येऊ दे, त्यानंतर काय करायचं ते आपण ठरवू. हे सगळं चालू असताना इकडे आता सगळ्यांचे विफळ प्रयत्न चालू असतात की पाणी आतमध्ये जाऊ नये, पाणी आतमध्ये जाऊ नये. मग आता इकडे सावनी ओरडते, अगं ए मूर्ख मुक्ता, तुला अक्कल आहे का? तुझा पदर काय ट्रान्सपरंट आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे का की या सगळ्यामध्ये तू आता पदर धरून बसलेस, तो पदरातून पाणी आत जातंय, तुला समजतंय का? तू वेड्यासारखं काहीतरी करू नको. यावरती मुक्ता म्हणते सावनी, पण काहीतरी तर करायला पाहिजेच ना, माझा मुलगा आतमध्ये अडकलाय ग, तो डायरेक्ट पाण्याच्या खाली भिजतोय, असं म्हणत आता इकडे मुक्ता विफळ प्रयत्न पदर धरण्याचा करत असते. पण या सगळ्यामध्ये आता इकडे मुक्ताचा प्रयत्न पूर्णपणे अडकलेला असतो किंवा पूर्णपणे फसत असतो. मग सागर आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून तिकडून नेतो आणि तिकडून गेल्यावरती तो ताबडतोब इथे आता एक फायबरचा पत्रा असतो. फायबरचा पत्रा आता या सगळ्यामध्ये तो आणतो आणि त्या ह्याच्यावरती घेऊन उभा राहतो. फायनली फायबरच्या पत्र्यामुळे डायरेक्ट जे काही शिंतोडे पडत असतात ते शिंतोडे पडण्याचे बंद होतात. डायरेक्टचे शिंतोडे जरी बंद झाले असले तरी पाणीच ते त्याची वाट आपोआप इकडून तिकडून काढतच असतं. त्यामुळे वरून येणारे शिंतोडे बंद केले असले तरी आता साईडून येणारा पाण्याचा प्रवाह तो मात्र बरोबर आता इकडे त्या खड्ड्यात येत असतो, कारण खड्ड्याला खोली असते त्यामुळे सगळीकडून पाणी आता त्या खड्ड्यात येतंय. म्हटल्यावरती मुक्ता आता गडबडते, सागर वरचं पाणी बंद केलं तर खालून पाणी सुरू झालंय, काय करायचं? मुक्ताला काही सुचत नसतं आणि ती पाणी आता साईडला करण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत जो दुसरा खड्डा खणलेला असतो, ज्या खड्ड्यातून आता त्या दुसऱ्या टनलपर्यंत पोहोचायचं असतं, त्या टनलच्या वरती आता इकडे मेन कापड टाकण्यात आलेलं असतं. त्याच वेळेला तिथल्या टनलच्या बाजूला जी माती खणलेली असते ती माती आणण्याचा मुक्ता विफळ प्रयत्न करते. माती आणते, माती आणून त्या याच्याभोवती गोल रिंगण मुक्ता करायला लागते. जशी जशी मुक्ता रिंगण करायला लागते तसं बाकी सगळेच जण मुक्ताची मदत करायला येतात आणि त्या गोल टनल भोवती आता रिंगण करत लागतात. टनलच्या भोवती आता रिंगण केल्यावरती मग मात्र आता थोड्या वेळासाठी का होईना पण पाणी आतमध्ये जाण्याचं थांबतं. सगळ्यांना वाटतं, चला सगळ्यांना हायसं वाटतं की काहीही झालं तरी पाणी थांबलंय आणि आता मुक्ताने खूप मोठी युक्ती केलेली असते. पण पाणीच ते, त्याचा प्रवाह कधीही कुठेही कुणालाही आवरता येण्यासारखा नसतो. पाण्याची ताकद ही अचाट असते आणि त्यामुळे मुक्ताचे प्रयत्न तोकडे पडत असतात. रेस्क्यू टीमचे अधिकारी सुद्धा आता माती आणतात आणि रिंगण करतात, तेवढ्यापुरतं तर पाणी थांबतं. पण दुसऱ्या क्षणाला पाण्याचा फ्लो इतका वाढतो की फटाफट ते सगळी माती तोडून टाकतं. माती तोडून पाणी आता आत जायला लागतं. एका साईडनी तुटते, दुसऱ्या साईडनी तुटते, तिसऱ्या साईडनी तुटते.
सगळंच रिंगण तुटून जातं. मुक्ता हतबल होते. आता हातात काहीच नाही म्हटल्यावरती मग मुक्ता स्वतः त्या रिंगणाच्या ऐवजी तिकडे झोपूनच जाते. मुक्ता झोपल्यावरती लकी झोपतो, इंदिरा झोपते आणि सगळेजण त्या टनलच्या भोवती आता झोपून जातात, जेणेकरून त्या टनलच्या आतमध्ये पाणी जाऊ नये. सगळा प्रकार मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैदबंद होत असतो. मुक्ताचे प्रयत्न दिसत असतात. मुक्ता विफळपणे पाहत असते. किती परीक्षा बघशील आमची अजून? बास झालं ना आता, बास कर हे सगळं, ही परीक्षा थांबव. इकडे तोपर्यंत आदित्यचा जीव घुसमटत असतो. मुक्ता आंटी वाचवा, मुक्ता आंटी वाचवा. ऑफिसर सांगतात फक्त 1 तास आहे, 1 तासच हा ऑक्सिजन पुरू शकतो, नाहीतर त्या मुलाचा जीव धोक्यात आहे. मग मुक्ता पुढचा मागचा कोणताही विचार न करता स्वतःच्या कमरेला दोरी बांधते. दोरी बांधून धावत पळत त्या खड्ड्यात आता उडी घेते. मुक्ताने खड्ड्यात उडी घेतल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. मीडियामध्ये हे कॅप्चर होत असतं. मुक्ता खाली जाऊन आदित्यला कशी आणणार पाहणं फारच रंजक ठरतं.